Zero to Hero with the Self Study Channel. नमस्कार. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या मराठी अक्षर भारती पाठ्यपुस्तकामधला एक खूप महत्त्वाचा आणि तितकाच इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे स्थूल वाचन आणि त्यामधला पाठ व्युत्पत्ती कोश. आपण याचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. तर या पाठामध्ये आपण काय काय समजून घेणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी शब्दाचं रहस्य काय आहे ते बघू, मग व्युत्पत्ती कोश म्हणजे नेमकं काय, शब्दांमध्ये बदल कसे होतात, या कोशाची निर्मिती कशी झाली, एका गमतीशीर वाक्प्रचाराचं मूळ काय आहे ते शोधू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी आदर्श उत्तर कशी लिहायची. चला तर मग थेट सुरुवात करूया. सगळ्यात पहिला भाग आहे शब्दाचं रहस्य, म्हणजे शब्दांचा एक फॅमिली हिस्ट्रीच जणू. अशा कधी विचार केला आहे का की आपण जे रोजचे शब्द वापरतो ते आले कुठून? म्हणजे दिवाळी हा शब्द कसा तयार झाला असेल किंवा आग या शब्दाचं मूळ काय असेल. तर हा जो पाठ आहे ना, तो आपल्याला एक प्रकारचा शब्द जासूसच बनवतो. आपण प्रत्येक शब्दाच्या प्रवासाची, त्याच्या उगमाची एक मस्त कहाणी शोधणार आहोत. हे अगदी सोपं आहे. बघा, जसं आपलं एक कुटुंब असतं, एक कौटुंबिक इतिहास असतो, नाही का? आपल्या आजी आजोबा पणजोबा, तसंच प्रत्येक शब्दाचा पण एक इतिहास असतो. आणि शब्दांच्या याच प्रवासाला, त्यांच्या या जन्माच्या कहाणीला व्युत्पत्ती असं म्हणतात. याच कल्पनेभोवती आपला हा संपूर्ण पाठ फिरणार आहे. तर हा शब्द लक्षात ठेवायचा, व्युत्पत्ती. व्युत्पत्ती म्हणजे काय, तर कोणत्याही शब्दाच्या उगमाचा, म्हणजे तो शब्द जन्मला कसा आणि मग त्याचा ऐतिहासिक विकास कसा होत गेला याचा अभ्यास. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दाच्या मुळाचं ज्ञान, इंग्रजीमध्ये ज्याला आपण एटिमॉलॉजी म्हणतो, तेच हे. बरं, आता व्युत्पत्ती म्हणजे काय हे तर कळलं, पण हे सगळं ज्ञान आपल्याला मिळतं कुठून? तर त्यासाठी एक खास प्रकारचा कोश असतो. चला आता या व्युत्पत्ती कोशाबद्दल जाणून घेऊया. कोश या शब्दाचा अगदी सरळ अर्थ आहे संग्रह, किंवा आपण ज्याला डिक्शनरी म्हणतो तो शब्दकोश. मग व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, तर शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह. म्हणजे हा असा शब्दकोश आहे जो आपल्याला फक्त शब्दाचा अर्थ सांगत नाही, तर तो शब्द कुठून आला, कसा बनला, त्याची पूर्ण जन्मकथा सांगतो. आपल्या पाठामध्ये राधा आणि तिच्या आईचा एक संवाद आहे, आठवतंय? त्यात इनाम आणि इनामदार हे दोन शब्द येतात. बघा, इनाम म्हणजे काय, बक्षीस, आणि त्याला जेव्हा दार हा प्रत्यय लागतो तेव्हा शब्द बनतो इनामदार. दार म्हणजे असलेला किंवा धारक. जसं दुकान असलेला दुकानदार, तसंच इनाम असलेला इनामदार. एका छोट्या प्रत्ययाने कसा नवीन शब्द तयार होतो हे यातून किती छान समजतं. आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे शब्द हे काही दगडासारखे स्थिर नसतात, ते जिवंत असतात. काळानुसार त्यांचं रूप बदलतं, त्यांचे अर्थही बदलतात. चला बघूया हे कसं होतं. हे बघा, आग या शब्दाचा प्रवास किती मस्त आहे. मूळ शब्द होता संस्कृतमध्ये अग्नी. बोलायला थोडा अवघड आहे नाही का? मग प्राकृत भाषेमध्ये त्याचं सोपं रूप झालं अग्गी, आणि मग आपल्या मराठीत येईपर्यंत तो आणखी सोपा झाला आणि तयार झाला आग हा शब्द. म्हणजे बोलण्याच्या सोयीसाठी शब्द कसे बदलत जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता अजून एक गंमत बघा, कधी कधी एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असतात. जसं की पाठ. आपण म्हणतो माझी पाठ दुखतीये. इथे पाठ म्हणजे शरीराचा एक अवयव. आणि आपण असंही म्हणतो की हा पाठ खूप सोपा आहे. इथे पाठ म्हणजे धडा किंवा लेसन. तर व्युत्पत्ती कोश आपल्याला सांगतो की या दोन्ही अर्थांचं मूळ काय आहे. शब्दांच्या अर्थामध्ये सुद्धा कसा बदल होतो याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. बघा, शहाणा या शब्दाचा मूळ अर्थ आहे हुशार, क्लेवर. हे कौतुक आहे. पण त्याला जर अति लावलं तर अतिशहाणा या शब्दाचा अर्थ अनेकदा आपण उतवळा किंवा ओव्हर स्मार्ट अशा नकारात्मक अर्थाने घेतो. म्हणजे बघा, कौतुकाचा शब्द टीकेचा शब्द कसा बनला. मग प्रश्न पडतो की मराठी भाषेसाठी एवढा महत्त्वाचा, एवढा मोठा खजिना हा व्युत्पत्ती कोश तयार कोणी केला, कसा केला? चला आता आपण त्याचा इतिहास जाणून घेऊया. तर गोष्ट आहे 1938 सालची. मुंबईमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्या अध्यक्षतेखालीच हा कोश तयार करण्याचा ठराव पास झाला. आता एवढं मोठं काम करणार कोण, तर ही जबाबदारी दिली गेली त्यावेळचे एक महान विद्वान कृपा कुलकर्णी यांच्यावर. या कामासाठी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी आर्थिक मदतही केली आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांतून अखेर 1946 साली व्युत्पत्ती कोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. हा एक ऐतिहासिक क्षण होता. चला आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग करून एक मस्त कोडं सोडूया. आपल्या मराठीतला एक खूप प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, ताकास तूर लागून न देणे. याचा खरा अर्थ काय,
आणि तो आला कुठून हे रहस्य आपण आता उलगडणार आहोत. याचा अर्थ तर आपल्या सगळ्यांनाच साधारणपणे माहीत आहे. ताकास तूर लागू न देणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट गुप्त ठेवणं, आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता कोणाला लागू न देणं. पण गंमत अशी आहे की याच्या मूळ अर्थाचा आणि गुप्ततेचा काहीही संबंध नाहीये. तर या कोड्यातला पहिला शब्द आहे ताका. आता हे पिण्याचं ताक नाहीये. विणकामाच्या भाषेत ताका किंवा तागा म्हणजे कापडाचा एक मोठा अखंड गठ्ठा किंवा रोल. आणि दुसरा शब्द आहे तूर. ही काही आपली खाण्याची तूर डाळ नाही, तर विणकाम करताना हातमागावर एक लाकडी दांडा असतो ज्याच्यावर विणलेलं कापड गुंडाळलं जातं, त्याला तूर असं म्हणतात. आता बघा गंमत, हा वाक्प्रचार आला आहे विणकाम व्यवसायातून. विणकर जेव्हा कापड विणत असतो तेव्हा त्याला एक काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे कापडाचा जो गठ्ठा आहे म्हणजे ताका, त्याचा स्पर्श मागच्या त्या लाकडी दांड्याला म्हणजे तूरला होता कामा नये. जर ते एकमेकांना लागले तर नाजूक भागे तुटतात, गुंततात आणि कापड खराब होतं. मग या दोन गोष्टींना, ताका आणि तूरला, एकमेकांपासून दूर ठेवण्याच्या, त्यांचा संबंध येऊ न देण्याच्या कृतीवरूनच हा वाक्प्रचार तयार झाला. आणि आता त्याचा अर्थ झालाय दोन गोष्टींचा संबंध येऊ न देणे किंवा एखादी गोष्ट गुप्त ठेवणे. किती इंटरेस्टिंग आहे ना? बरं, आता आपण सगळं समजून तर घेतलं, पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. विद्यार्थ्यांसाठी तर हाच भाग सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे परीक्षेमध्ये यावर प्रश्न आले तर उत्तर कशी लिहायची. या पाठावर एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे व्युत्पत्ती कोशाचे फायदे किंवा कार्य स्पष्ट करा. समजा हा प्रश्न 3 गुणांसाठी आला, तर उत्तर कसं लिहायचं हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. पहिलं, आपल्याला शब्दाच्या मूळ रूपाचं ज्ञान होतं. उदाहरण नक्की द्यायचं, अग्नीपासून आग. दुसरं, शब्दाच्या अर्थामध्ये काळानुसार काय बदल झाला ते स्पष्ट होतं. इथे शहाणा शब्दाचं उदाहरण द्या. तिसरं, शब्दाच्या उच्चारात कसा बदल झाला हे समजतं. आणि चौथं म्हणजे शब्दाबद्दलची कोणतीही शंका दूर होते, त्याचा नेमका अर्थ कळतो आणि आपली शब्दसंपत्ती वाढते. हे 4 मुद्दे लिहिले की पूर्ण गुण मिळतील. आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो हमखास विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा उगम स्पष्ट करा. याचं उत्तर लिहिताना या 5 स्टेप्स फॉलो करा. सगळ्यात आधी त्याचा लाक्षणिक अर्थ सांगा, म्हणजे गुपित समजून देणे. मग त्याचा उगम सांगा की तो विणकाम व्यवसायातून आला आहे. तिसरं, ताका आणि तूर या शब्दांचे अर्थ स्पष्ट करा. चौथं, ती प्रक्रिया समजावून सांगा की विणताना या दोन्हींचा स्पर्श का टाळला जातो. आणि शेवटी त्या प्रत्यक्ष कृतीचा लाक्षणिक अर्थाशी संबंध जोडा. असं मुद्देसूद उत्तर लिहिलं की झालं. आणि हो, अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीचा इतिहास थोडक्यात सांगा. याचं उत्तर लिहिताना महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पहिलं, साल 1938 आणि ठिकाण मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. दुसरं, अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर. तिसरं, ज्यांच्यावर जबाबदारी होती ते विद्वान कृ पांड कुलकर्णी. चौथं, प्रकाशनाचं साल 1946. आणि पाचवं, ज्यांनी आर्थिक मदत केली ते बॅरिस्टर मुकुंदराव जयकर. हे 5 मुद्दे आले की उत्तर परिपूर्ण होतं. आणि जाता जाता एक सगळ्यात महत्त्वाची प्रो टिप, कोणत्याही उत्तरात उत्तम गुण मिळवण्यासाठी नेहमी उदाहरणे द्या. अग्नीपासून आग किंवा दीपावलीपासून दिवाळी हा बदल, किंवा पाठ शब्दाचे 2 अर्थ, अशी उदाहरणं दिली की उत्तर खूप प्रभावी वाटतं आणि तपासणाऱ्यावर चांगली छाप पडते. हीच चांगल्या गुणांची खरी गुरुकिल्ली आहे, हे लक्षात